आणि या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत गावकुसातल्या वेगवेगळ्या घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना रन या स्पर्धेत सहभाग घेतला होता। दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गोरंट्याल यांनी व्यासपीठावर जाऊन जो देखा जो तुझे यार या गाण्यावर डान्स केला आणि या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सांगली शहरातल्या नेमिनाथ नगर या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं रोहित आर पाटील यांनी क्रीडांगणावर उपस्थिती लावली होती। यावेळी रोहित पाटील यांनी हातात बॅट घेऊन जोरदार फटकेबाजी केली। स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टींना सांगलीमध्ये क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही। स्वतःच्याच मुलाच्या बॉलिंगवर राजू शेट्टींनी फटकेबाजी केली। मिरजमधील धामणी गावात आयोजित क्रिकेट स्पर्धांच्या निमित्ताने राजू शेट्टींनी हजेरी लावली होती आणि यावेळी त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला। कणकवली तालुक्यातील फोंडाघाट इथे स्वामी पूर्णानंद यांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली आणि या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते पूर्णानंद भवनचं लोकार्पण देखील करण्यात आलं। अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शिर्डीतील साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं आणि यावेळी शिल्पाची मुलगी आणि बहीण उपस्थित होत्या। शिल्पा शेट्टीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। सिंधुदुर्गातील मानसीश्वराचा जत्रोत्सव पार पडतोय आणि या सकाळी पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। या जत्रेला झेंड्याची आणि बत्त्यांची जत्रा असंही देखील म्हटलं जातं। जत्रोत्सवामुळे मुंबई पुण्याहून अनेक भाविक वेंगुर्ल्यात दाखल झाले। जळगाव जिल्ह्यातील गोधरी इथल्या अखिल भारतीय गोर बंजारा आणि या लंबाना नायकडा महाकुंभासाठी तब्बल 75 क्विंटलचा मालपुरीचा महाप्रसाद तयार केला जातोय। 25 क्विंटल गव्हाचं पीठ, 50 क्विंटल गूळ आणि 1.5 क्विंटल शुद्ध तुपात हा मालपुरीचा महाप्रसाद तयार केला जातोय। शेतातील पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लाकडी मचाण करतात। मात्र वर्ध्यामध्ये शेतकरी पुत्र योगेश लिचडेने बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात मचाण तयार केली आहे। या मचाणवर विद्युतरोधक सोलर पॅनल, सोलरवर ऑपरेटिंग पंख्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर मचाणमध्ये झोपाळा देखील लावण्यात आला। उस्मानाबादच्या जुनोनी वलगुड गावात रानगवा मुक्त संचार करताना आढळला। रानगव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अन्न पाण्याच्या शोधात मनमाड शहरात माकडांच्या टोळीने धुमाकूळ घातलाय, तर एका माकडाने महिलेला चावा घेऊन जखमी केला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। वन विभागाने या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात। बारामती परिसरात दुर्मिळ पांढरे गिधाड आढळून आलेत। पश्चिम घाटातील मोयार व्हॅली या ठिकाणी थंडीच्या दिवसात हे पांढरे गिधाड आढळतात आणि ही दुर्मिळ प्रजाती नष्ट होत असतानाच बारामतीमधील लोकांना मात्र या पक्ष्यांचं दर्शन होतं। शिरूरच्या काठापूर खुर्दमध्ये हनुमानाची यात्रा भरली। यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पंचक्रोशीतील स्पर्धकांसह बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावली। नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। कृषी मंत्री एकनाथ शिंदेंनी कृषी महोत्सवाला हजेरी लावली। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। रत्नागिरीच्या खेडमध्ये 2 वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली। सांतवीन गाव या गावात ही घटना घडली आहे। अधिकाऱ्यांनीच वणवा लावल्याच्या रागातून स्थानिकांनी मारहाण केली। या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। औरंगाबादच्या शेलूद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य पदाचा लिलाव झालाय। 14.5 लाखात सरपंच पद तर 4 लाखात उपसरपंच पदाचा लिलाव झाल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकसभेच्या हाती लागला, पण सरपंचांनी हे आरोप फेटाळले। भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत पिडके पारमध्ये 30वं झाडीबोली साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि या संमेलनात विदर्भातून अनेक कवी सहभागी झाले। विदर्भातील झाडीबोली भाषा टिकून राहावी यासाठी झाडीबोली कवी यांनी 30वं संमेलनाचं आयोजन केलं। बुलढाण्यामध्ये महाविद्यालयाच्या उदासीनतेचा फटका विद्यार्थ्यांना बसलेला आहे। महाविद्यालयातील समाज कल्याण विभागाकडे अर्ज पाठवले नसल्यानं 3877 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होणार आहे। सामाजिक कल्याण विभागानंच ही माहिती दिली आहे।
औरंगाबादमध्ये पतंगाची दोर काढण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय चिमुकल्याला हाय टेन्शन विजेचा जबर शॉक लागल्यानं उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घराच्या छतावर पतंग खेळताना ही घटना घडली। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अस्वल पाण्याच्या शोधात विहिरीत पडले आणि या अस्वलाला विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहेत। तिरुपती देवस्थान शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 2 वेळेचा प्रसाद उपलब्ध होणार आहे। सकाळी 12 ते 2 आणि रात्री 8 ते 10 वेळेत भाविकांना प्रसाद मिळणार आहे। प्रसादात सार भात, खिचडी, ताक भात अशा अन्नपदार्थांचा समावेश असेल। सोलापूरच्या बार्शीमधील शेकडो लग्नाळू युवकांची वरवधू परिचय मेळाव्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली। बार्शीत वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला, मात्र या मेळाव्यात वधूच नव्हत्या। या प्रकरणी वधूवर मंडळ चालक, एजंट आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये दूध भेसळ अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी केली। या कारवाईत 1,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचं धाबं दणाणलं। इंद्रायणी नदीत केमिकल मिश्रित पाणी सोडणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील 6 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। नदी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे महापालिका प्रशासक शेखर सिंग यांनी धडक कारवाई केली। मनमाडमध्ये थंडीचा कडाका कायम असून पहाटेच्या सुमारास अंकाई किल्ला धुक्यात हरवला। ही दृश्य व्हायरल होत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून पर्यटकांची गर्दी इथे वाढली आहे। नंदुरबारमधील नवापूरसह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात आलेल्यांची तारंबळ उडाली होती। बीडमधील महसूल विभाग बांधावर जाऊन ई-पीक नोंदणी करतायत आणि या ई-पीक नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। त्यामुळे ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांनी 31 जानेवारीपर्यंत पीक पाहणी करून घ्यावी असं आवाहन महसूल विभागानं केलं। येवला मनमाडसह बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे। 20 किलोच्या एका कॅरेटला 100 ते 125 रुपये इतकाच भाव मिळतो। त्यामुळे येवल्याच्या ठाण गावात शिवाजी जाधव या शेतकऱ्याने मेंढ्यांसमोर टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला। सिल्लोड तालुक्यातील धामणी शिवारात लांडग्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्यांचा मृत्यू तर अन्य 2 शेळ्या जखमी झालेल्या आहेत। या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे अपघात होत असल्यानं नागरिकांनी अधिकारी आणि बांधकाम ठेकेदारांचं उत्तर कार्य करत आंदोलन केलं। पारधी लोकांना मार्केट यार्डात विक्रीस परवानगी मिळावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी दिला। यावेळी बाजार समितीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। उस्मानाबादमध्ये शाळेच्या अनुदानासाठी संस्थापकांसह शिक्षक उपोषणाला बसले। सोमवारपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला। राज्य सरकारकडून 2019 मध्येच 20% अनुदानाला मान्यता देण्यात आली होती, मात्र अद्याप 1% अनुदानही मिळालेलं नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यामधील वडीकाळ्या इथल्या ग्रामस्थ आक्रमक झाले। मराठा समाजाने भव्य रॅलीचं आयोजन केलं असून बैलगाडा दुचाकींसह हजारो मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले होते। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेटच्या सदस्यपदासाठी आज मतदान पार पडतंय। 10 जागांसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील 27 उमेदवार रिंगणात आहेत। दापोली दाभोळ भरती शिपयार्ड कंपनीतील कामगारांचं सलग 4थ्या दिवशी आंदोलन सुरू आहे। थकीत पगार देऊन कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची मागणी आंदोलकांनी केली। कर्नाटक सीमा भागातून गोव्याकडे येणारा महादई नदीचा प्रवाह कर्नाटक सरकार बंधारा घालून रोखणार आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्गसह विर्डी गावातला धबधबा कोरडा पडून पर्यटनावर दुष्परिणाम होईल। यावर उपाययोजना करणार असल्याचं आश्वासन राजन तेलींनी दिलं। सोमवारी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडते आणि यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले।
शिवछत्रपती संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना जिजाऊ बंधन संकल्पनेविषयी माहिती देण्यात आली। महिला आघाडीच्या वतीनं 1 लाख पुरुषांना जिजाऊ बंधन बांधून भाऊ बहिणींचा सलोखा कायम दाखवण्याची संकल्पना राबवण्यात येणार आहे। साहेबांनी आपल्या गाडीत बसावं असा हट्ट कार्यकर्त्यांचा असतो, तसाच प्रकार औरंगाबादमध्ये घडलाय। मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद विमानतळावर आले होते आणि त्यावेळी मंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या आलिशान गाड्या विमानतळावर उभ्या केल्या होत्या। मात्र मुख्यमंत्री शिंदे हे भुमरे यांच्या गाडीत बसून गेले, त्यामुळे शिरसाट यांची गाडी माघारी परतली। मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर टीका केली। सरकारमधील शहाण्यांना महिला मंत्री नको अशी खरमरीत टीका अजित पवारांनी केली। तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वाटलं आपणच राज्याला पुरून उरू, मात्र असं होतं नसतं असा टोला अजित पवारांनी लगावला। साताऱ्यातील धामणेर गावात एका कार्यक्रमात ठेवलेला सोफा पाहून नाराज झालेल्या अजित पवारांनी तो सोफा हटवण्याचे आदेश दिले होते। यावेळी आयोजकांची चांगलीच धांदल उडाली होती। विकास सेवा सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी अजित पवार आले होते। नाशिकमध्ये विखे पाटील आणि थोरातांचं विळ्या भोपळ्याचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र आता थोरातांच्या भाच्यासाठी विखे पाटलांनी ताकद उभी केल्याचं दिसून येत आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपनं आपला उमेदवारही दिला नाही आणि पाठिंबाही जाहीर केलेला नाही। विखे पाटील तांब्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून येत आहे। सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्याबाबत अद्याप सूचना आलेल्या नाहीत, तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी सी वोटर सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे। कुठला सर्व्हे काय म्हणतो याच्यापेक्षा भाजप आणि नरेंद्र मोदींच्या पाठीमागे जनता खंबीरपणे उभी आहे। येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल असं गिरीश महाजन म्हणाले। ज्याप्रमाणे अफजल खानाने तुळजापूर मंदिर पाडलं, त्याप्रमाणे भास्कर जाधव चिपळूणमध्ये राहून औरंगजेबाचं काम करतात। गोशाळा पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। भगवान कोकरे यांनी पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले। वैभव नाईक संपत्ती प्रकरणी शिवसेनेच्या सरपंचांना एसीबीची नोटीस पाठवण्यात आली आहे। नाईक यांच्या आमदार फंडातून केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात कुडाळच्या भरणी गावच्या सरपंचांना सोमवारी सकाळी चौकशीसाठी नोटीस देण्यात आली। आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावतीत पदवीधर निवडणुकीसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। पदवीधर मेळाव्याला भाजप उमेदवार रणजित पाटीलसह भाजप नेत्यांची उपस्थिती आहे, परंतु खुला प्रचार बंद झाला असल्यानं आचारसंहिता भंग केल्याची चर्चा आहे। अमरावतीमध्ये पदवीधर मतदानाच्या पूर्वसंध्येला आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केलाय। अमरावती पदवीधर निवडणुकीतील 23 पैकी अनेक उमेदवार माझ्या संपर्कात असून 9 ते 10 उमेदवार डॉक्टर रणजित पाटील यांचं काम करतायत असा दावाच आमदार रवी राणा यांनी केला। वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती भाजपच्या चांगली जिवारी लागलेली दिसते। भाजप आणि आरएसएसचे मनुस्मृती पुन्हा आणण्याचे षडयंत्र आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही असं वंचित बहुजन आघाडीच्या सिद्धार्थ बोकळे यांनी म्हटलं। अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच एका विकास कामाची पाहणी केली आणि त्यावेळी त्यांना नाला खुलीकरणाच्या कामात मोठी तफावत आढळल्यानं त्यांनी अभियंत्याला चांगलंच धारेवर धरलं। जळगाव जिल्ह्यात गोदरी इथे सुरू असलेल्या अखिल भारतीय हिंदू गौर बंजारा आणि लबाना नायकडा कुंभमेळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। मुक्ताईनगरमधील शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचं पाहायला मिळालं। बोदवड रस्त्यावर 2 मोटरसायकलचा अपघात झाला आणि यात एक महिला जी ती गंभीर जखमी झाली होती। या अपघातग्रस्त महिलेला चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पाठवलं। बीडच्या अंबेजोगाई एटीएमवर पैसे काढता येत नसल्यानं एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात सोपवणं, एका व्यक्तीच्या भलता अंगलट आलं। एका भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून तब्बल 97,000 गंडा घातला।
बीडच्या देवपिंपरी इथे एका वृद्धाचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता। ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। सांगलीमधील 2 सराईत चोरटे गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं। या दोघांकडून घरफोडी आणि चोरीचे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले असून 1,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यात 18 सिलेंडर, 2 टीव्ही, लॅपटॉप, दुचाकी जप्त करण्यात आले। औरंगाबादमध्ये हातनूर टोल नाक्यावर चंदनाच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून 3 टन चंदनाचं लाकूड हस्तगत करण्यात आलं। सटाण्याच्या जायखेडा भागात झोपड्यांना लागलेल्या आगीत 3 झोपड्या जळून खाक झाल्यात। आगीत झोपड्यांसह संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळाल्यामुळे 3 कुटुंब उघड्यावरती आली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बुलढाणा रोडवरील बायपासवर कार आणि ट्रकचा अपघात झाला असून या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत। अपघातग्रस्तांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बसचा अपघात झाला। लोखंडी कमानीला बस धडकल्याने ती कमान कोसळली। यात काही महिला किरकोळ जखमी झाल्या। अमरावती जिल्ह्यातील आष्टा येथे श्री संत भिकुजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। 3 क्विंटलचा केक कापून महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये 230 दिंडींनी सहभाग घेतला होता। माघी यात्रेला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे। यात्रेच्या सुरक्षेसाठी 1550 पोलीस अधिकारी आणि एक SRPFची तुकडी तैनात करण्यात आली होती। चंद्रपुरात राणी हिराई संगीत महोत्सवाला सुरुवात झाली। आनंद भाटे, सत्यजित प्रभू यासारखे दिग्गज कलाकार आपली कला सादर करतील, तर सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर जयश्री गावडे यांना यंदाचा राणी हिराई सन्मान जाहीर झाला। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या आंबोळी जिल्हा परिषद शाळेमध्ये रविवारी सुद्धा वर्ग भरवले जातात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावलं जातं। विद्यार्थी आणि पालक या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देतात। आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यात ATMवर पैसे काढायला जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करून त्यांना गंडा घालणाऱ्या ATM कार्ड गँगला धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केलाय। या टोळीतील सदस्यांकडून पोलिसांनी विविध बँकांचे तब्बल 94 ATM कार्ड जप्त केलेत, त्यामुळे सावध राहा। ATM मधून पैसे काढताय, सावधान। ग्रामीण भागात ATM कार्ड बदलणारी टोळी। कल्याणच्या टोळीला धुळ्यात अटक। धुळे पोलिसांच्या ताब्यातली ही चौकडी पहा। ही चौकडी आहे ATM बदलणारी गँग। कल्याण उल्हासनगरची ही आरोपींची टोळी धुळ्याच्या ग्रामीण भागातील ATM धारकांना फसवत होती। ATM मधून पैसे काढून देतो सांगून ही टोळी हातोहात ATM बदलायची। या टोळीकडे 31 बँकांचे 94 ATM कार्ड पोलिसांना सापडले। ATM धारकांना लुटण्याची पद्धत कशी आहे हे तुम्हीच ऐका। त्याला हे जमलं नाही ना, मी त्याचा ATM बघतो, माझ्या अजून एक ATM काढतो सेम तर मग ते नंबर दाखवतो, तर त्याला जमत नाही तर मी घेतो कार्ड, त्याचं कार्ड घेतो, मी चेंज करतो, ते दुसरं माझं ATM माझ्याकडलं त्याला देतो, ATM टाकतो, त्याचा पासवर्ड बघतो, पुढे जाऊन पैसे काढतो। ही टोळी कल्याणची असली तरी ते गुन्हेगारी करण्यासाठी ग्रामीण भागातील परिसर निवडायचे। त्यांची ही कार्यपद्धती पाहून पोलीसही चक्रावले आहेत। गुन्हे करणारे 4 लोकांची टोळी आम्ही अटक केलेली आहे। ते त्यापैकी 2 आरोपी हे कल्याण भागातले आणि 2 आरोपी हे भिवंडी भागातले आहेत, उल्हासनगर भागातले आहेत। यांच्यावर आम्ही अभिलेख पाहिला असता तर एकूण याच्यावर 12 गुन्हे आढळून आलेले आहेत रेकॉर्डवरील। ते 2015 पासून 2022 पर्यंतचे गुन्हे आहेत। ATM मधून पैसे निघत नसतील तर कोणत्याही अनोळखी माणसाची मदत घेऊ नका, किंवा कुणी मदत करण्याचं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला भूलू नका, नाहीतर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्याकडे काहीही राहणार नाही। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे।
आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.